मस्त आपला शिरा बघा एकदम मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे। नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस। तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आणि आज आपण बनवणार आहोत देवाला तसेच स्वामींच्या नैवेद्यासाठी बनवणार आहोत मँगो शिरा। तर त्यासाठी इथे कढई तापवून घेतली। पहिल्यांदा आपण तूप टाकूया। तर इथे मी 4-5 चमचे तूप टाकले। इथे मी अर्धी वाटी रवा घेतलाय, तो आपण भाजून घेऊया। लो टू मीडियम फ्लेम वरती रवा आपण भाजून घेऊया। आता इथे रवा आपला वास सुटेपर्यंत छान भाजलेला आहे। आता गॅस बारीक करून घेतलाय मी। आता आपण याच्यामध्ये आंब्याचा पल्प घालायचा आहे। तर इथे मी आंबे घेतलेले आहेत, फ्रेश आंबे। आता आपल्याला आंबे बाजारात मिळायला लागले, तर मी हा अशा पद्धतीने घातलाय। तुम्ही याचा पल्प करून पण घालू शकता। तर थोडंसं याला परतून घेऊया। एक 2 मिनिटं मी परतून घेतलंय। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी दूध घालूया। ड्रायफ्रुट्स घालूया। मी चारोळी आणि किसमिस घातले। थोडंसं परतून घेऊया। आणि चमच्याने जरा अशा आंब्याच्या फोडी मोडून घेऊया। आता इथे सर्वच फोडी मी मोडून नाही घेतल्यात, काही काही अख्ख्या तशाच ठेवल्यात, म्हणजे दाताखाली आल्या की त्या छान लागतात। त्याच्यामध्ये आपण आंबा घातलाय, पाववाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर घालूया। वेलची पूड घालूया। छान एकदा मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता झाकण ठेवूया आणि 3-4 मिनिटं वाफवून घेऊया। आता आपण झाकण उघडून बघूया। मस्त आपला शिरा शिजलेला आहे। थोडासा परतून घेऊया। तर पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं वाफ देऊया। तर आपण 2 मिनिटानंतर बघूया। वाव, मस्त वास सुटलेला आहे। मस्त आपला शिरा बघा एकदम मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे। आता या शिऱ्याचा मी घरच्या देवाला आणि स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवणार आहे। तर शिरा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।